नमस्कार. आज आपण बनवूया काकडीचे थालीपीठ, जे की खूप मऊ असे तयार होणार आहे. याला बरेच ठिकाणी थालीपीठ म्हणतात, कुठे धपाटे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला पण कमेंट करून सांगाल. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी हा खूप छान ऑप्शन आहे. चला मग झटपट रेडी करूया. यासाठी मी इथे काकडी घेतलेली आहे. काकडीला स्वच्छ धुवून आपण याची साल काढून घेऊ आणि याला किसणीच्या साहाय्याने किसून घेऊया. हे बघा, इथे आता मी किसते. किसून झालेलं आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया आणि त्यानंतर आपण आधी यासाठी लागणारं एक वाटण तयार करूया. मिक्सीच्या जारमध्ये आपण घालूया 5-6 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं कोथिंबीर आणि जिरं. याचा एक आपण जाडसर पेस्ट तयार करून घेऊ. काकडीत सर्वात आधी आपण घालूया थोडासा ओवा. ओवा झाला की हे वाटण घालूया 1 चम्मच. तुम्हाला हवा तेवढं तुम्ही तिखट घालू शकता. थोडंसं कोथिंबीर घातली की त्यानंतर आपण इथे ॲड करूया कांद्याला बारीक बारीक कट करून यूज करा, म्हणजे की थालीपीठ खाताना तो तोंडाला लागणार नाही. अर्धा लिंबाचा रस पिळूया याच्यात. लिंबामुळे एक आंबटपणा जाणवतो, त्यामुळे खायला याचा टेस्ट आणखीनच छान येतो. थोडीशी हळद पावडर. इथे खूप वारा सुरू असल्यामुळे हळद पावडर थोडी उडते. थोडंसं मीठ घातल्यानंतर आपण यात घालूया अर्धा वाटी बेसन. त्याच वाटीने अर्धा वाटी गव्हाचं पीठ. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे, कारण काकडीला पाणी सुटतं. हे बघा, इथे मिश्रण रेडी आहे. इतकं सैल असं मिश्रण तयार करायचं आहे. वाटलंच तर तुम्हाला 1-2 चम्मच पाणी वापरू शकता. इथे मी पॅन गरम करून त्याला चांगलं तेलाने ग्रीस करून घेते, म्हणजे थालीपीठ कुठेही चिपकणार नाही. बघा, हाताने आपण आता पूर्ण मिश्रण टाकून त्याला पसरवून घेऊया. थोडं पातळ पसरवायचं, म्हणजे खाताना क्रंची लागेल. छान याला पसरवून घेऊ. हाताला थोडं पाणी लावा, म्हणजे गरम वाटणार नाही आणि पसरल्या पण जाईल. पसरून झालं की आपण याला थोडं कवर करून 5 मिनटं होऊ देऊ. हे बघा, इथे झालेलं आहे. आता आपण याला तेल सोडूया थोडंसं, म्हणजे की हा व्यवस्थित सुटला जाईल. थालीपीठ शिजला की तो आपोआप निघतो. हे बघा, मी इथे पलटवलं. आपला थालीपीठ आता रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा थालीपीठ रेडी झालेला आहे. गरमागरम सर्व करू.